जालन्यातील काही व्यापारी नागरिक आपल्याकडे काल भेटीस आले होते. जालन्याच्या नगरपालिकेच्या टॅक्स संदर्भात काहीतरी विषय होता. काय विषय होता? हे बघा, काल पण आले होते. काही सक्त वसुलीचा कार्यक्रम महानगरपालिकाचे लोक करतात. मी त्या संबंधित त्या राजपूत मॅडमला सांगितलं की बाबा, लोकांशी बोलून तुम्ही लोक टॅक्स द्यायला तयार आहे, पण कन्व्हिन्स करा. आणि आज ते अर्जुन खोतकरकडे पण गेले आणि उलटा त्याने आमच्यावर आरोप लावला की टॅक्स याच्यामुळे वाढलं म्हणून. मी नागरिकांना एक सांगतो की महानगरपालिका झाल्यानंतर टॅक्स अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढतो. म्हणून मी महानगरपालिकेचा नेहमी विरोध करतोय. आता नवीन असेसमेंट चालू आहे आणि नवीन असेसमेंटमध्ये आता 4 पट किंवा 5 पट पेक्षा जास्त टॅक्स लागणार आहे. आणि हे टॅक्स वाढले तुम्ही अफोर्ड करू शकत नाही, म्हणून मी नगरपालिकाच पाहिजे म्हणत होतो. पण दुर्दैवाने या खोतकरने महानगरपालिका केली. आता पुढच्या वर्षी हे भयंकर टॅक्स येईल, तुम्ही बेअर करू शकत नाही. आणि याचा संपूर्ण दोष कोण असेल तर अर्जुन खोतकर आहे. असं म्हणतं की महानगरपालिका वाढल्यामुळे टॅक्स वाढले. महानगरपालिका झाल्यानंतर त्याचे नॉर्म्स वेगळे असतात टॅक्सचे. म्हणजे त्यांना असा पुन्हा मुंबईत सारख्या त्यांना जे टॅक्सेस वसूल करतात त्या प्रकारे ते टॅक्स वसूल करतात. नगरपालिकेचं काय, नगरपालिकेचे नॉर्म्स वेगळे असतात. या बाबाला तर नगरपालिका काही कळतच नाही. आणि काही झाला तो चांगला झाला तर मी केलं, वाईट झाला तो गोरेंट्यालने केला. पण पुढच्या वर्षी जे टॅक्स येईल महानगरपालिकेचा किती पटीने जास्त येईल. आणि त्याचा आरोप कोणी असेल तर त्याचा कोणी ते त्यांनी केल्याचा हा अर्जुन खोतकरने केलेला आहे. मॅडम मारेगावीची भाषा करतात व्यापाऱ्यासोबत. हो, मी काल बोललो ना मॅडमला, सांगितलं काही सामान जप्ती वगैरे हे ते 120 कोटी रुपये किंवा 220 कोटी रुपये काही थकबाकी 8-10 हजार. टॅक्स असं असं प्रत्येक 4 वर्षानंतर ते 4 किंवा 3 व 5 वर्षानंतर टॅक्स रिन्युअल असतात. त्या रिन्युअल नंतर त्यात कमिटी असतात. त्या कमिटीमध्ये नगरपरिषद सीओ, नगराध्यक्ष आणि नगरपरिषद सिनियर सिटीजन आणि SDM असे 4 लोक असून त्याचं हिअरिंग घेतात आणि जिथं जास्त लागलं तिथं कमी करतात. पण काही लोक त्या हिअरिंग मध्ये जातच नाही. आणि एकदा हिअरिंग संपल्यानंतर मग त्याला काही चान्स नसतो ना. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट कोणत्या प्रकारचं त्यांचंच नाही. आणि ठीक आहे, नगरपालिकेचा टॅक्स एवढं लागलं असेल, पण महानगरपालिकेचा आता तुम्हाला लागेल येणाऱ्या वर्षी. तेव्हा तुम्हाला माहित पडेल की महानगरपालिकामुळे तुमचा आर्थिक सोर्सेस केवढा खतम करण्याचा प्रयत्न या महानगरपालिका करून या खोतकरने केलेला आहे.